प्रथम दिवशी ज्या वेळेला राजनिधी आल्या होत्या त्या दिवशीपासूनच आत्तापर्यंत कार्यक्रम भरपूर आम्हाला शिकायला लागलं. त्यामध्ये राजनिधीने जे काय सांगितलं, आदर, उदारता, काही गोष्टी त्याने आम्हाला शिकवल्या, त्या शिकण्यासारख्या होत्याच, प्रश्नच नाही. आणि त्यातनं घेण्यासारखं पण बरंच होतं त्या राजनिधीच्या याच्यावर. परत रामकथामध्ये पण सुद्धा त्यांनी गुरुजींनी जे काही सांगितली माहिती ती सुद्धा ऐकल्या. दुसरी गोष्ट म्हणजे की इथं मला एक थोडंसं गाणं आठवतं मराठीमध्ये, ऋणानुबंधाच्या गाठी इथून पडत्या गाठी भेटीचं पृष्ठता मूर्ती. म्हणजे आपल्या या ऋणानुबंधाच्या गाठीत कुठेतरी जोडलेल्या, कधी का असणार या वयात असले किंवा पुढच्या ह्याच्यामध्ये असले, पण या ज्या काही गाठी आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत. आणि ते देवानं दिलेले आहेत, सगळे देणगी दिली आपल्याला ना. तुम्ही आम्हाला सांगायला, आम्ही तुमच्याकडे यायला, आणि एवढा पाहुणचार की अक्षात स्वप्नात सुद्धा नव्हतो आम्ही की असं आहे होईल म्हणून. आणि खरोखरच इतकं व्यवस्थित आणि पद्धतशीर, अगदी रेल्वेमधनं सगळं आमचं सामान विमान अगदी धर्मशाळेचं हेच पसरणी, म्हणजे कुठंच आम्हाला कमतरता वाटली काय. हात उचलायची सुद्धा गरज नव्हती किंवा बॅग उचलायची सुद्धा गरज नव्हती. इतकी त्यांनी म्हणजे युनिटी जी आहे त्या मुलांची किंवा यांची फार वाखाणण्यासारखी आहे. अगदी शेवटपर्यंत त्यांनी आम्हाला जे काही सहकार्य केले तर त्याच बाबतीत तर काही विचारायलाच नको, म्हणजे इतकी गोष्ट चांगली झाली. नारायण नारायण. राजदिदीचे आम्ही भाषण ऐकलं आणि त्यांनी जे आम्हाला त्यांच्या दृष्टीने सांगितलं त्याच्यापासून आमच्या जरा डोक्याला समाधान वाटतं. आणि रामकथा ऐकतो रोज. रामकथा ऐकून आमच्या जीवनात थोडा थोडा बदल, असं डोकं शांत वाटतं, म्हातारी चिडचिड होत नाही, जास्ती समाधान वाटतं. आणि या इथं आलेले परिवार आम्हाला यांनी सगळं सहकार्य केले आणि आम्हाला खूप आनंद दिला आणि आम्हाला आयुष्यातला पहिला आनंद घडला. आणि आमच्या जीवनातून खूप काही आम्हाला इथं शिकायला मिळालं आणि खूप आम्हाला मार्गदर्शनही आम्हाला मिळालं आमच्या वतीने. आणि आम्हाला ज्या वेळेस आम्ही पंढरपुराच्या आश्रमात आलो त्यावेळेस मला शकुंतला टेकाडे होते, त्यांनी मला माझी लहान मुलगी घेऊन मी आली होती. तेव्हापासून त्यांनी मला मुलीसारखं सांभाळलं आणि मला खूप काही त्यांना शिकवलं. त्यांनी माझ्या मुलीचंही चांगलं झालं, त्यांचं लग्नही झालं मुलींचं, माझं आयुष्य चांगलं झालं. मला पंढरपुरात त्यांनी खूप आनंदी ठेवलं. त्यांच्या पूर्ण देवाची मला सेवा करायची संधी मिळते आणि मी रोज सेवा करते. ज्याला जेवढं लागेल तेवढं मला होता होईल तेवढं करते. आणि हे इथं आले असा मला पहिला प्रसंग घडला की आम्हाला 7 दिवस त्यांनी इथं आणले. एवढं लहान मुलासारखं जपले आणि जाईपर्यंत त्यांनी आम्हाला जपतात आणि परत आम्हाला पोहोचेपर्यंतची त्यांनी जबाबदारी घेतली स्टेशनवर रेल्वेपर्यंत सोडण्याची. त्यांच्यासाठी आम्ही खूप धन्यवाद. आश्रमतर्फे त्यांना खूप खूप आभार आहे. त्यांना असं सुख समृद्धी जावी त्यांच्या जीवनाला. बस एवढेच आहे. तुम्ही पहिल्या दिवशी म्हणजे जे सांगितलं तुमच्या याच्यावर आमच्या जीवनात म्हणजे आमचा विचारही केला नव्हता की दिदी आम्हाला भेटतील आणि आम्ही दिदीला भेटू असा विचार आम्ही अजिबात केला नव्हता. स्वप्नात सुद्धा विचार नाही केला आम्ही. पण त्या दिवसापासून आमच्या डोक्याला इतकी शांती मिळाली की खूपच म्हणजे खूपच असा विचार नव्हता केला. बरं असू द्या, तेवढंही करून आम्हाला एवढा कार्यक्रम पाहायला मिळाला, 7 दिवस थांबायला मिळालं. आश्रमच्या लोकांच्या तर्फे आम्हाला हे मिळालं, सुख समृद्धी मिळालीशी. त्याच्यामुळे खरंच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही आल्यामुळे हे सगळं रामायण घडलं. रामायण घडून रामायण लागलं. तुम्ही आल्यामुळे रामायण घडलं. त्याच्यामुळे ते रामायण तुमचं जे आहे की तुम्ही जी तुम्ही तुमच्या शब्द तुमच्या भाषेत जे तुम्ही बोलल्या त्याच्यात एकदम म्हणजे खूपच सगळ्यांना, माझंच नाही सगळ्यांचे डोके शांत झाले. असं विचारात आचारात त्यांचा बदल पडला. असं वाटेल की दिदी आज तुम्ही गेल्या पाहिजे म्हणून, ते 7 दिवस आपल्याजवळ राहिल्या पाहिजे. कारण पहिल्याच दिवशी एवढा अनुभव आला तुमचा की खूप म्हणजे खूपच अनुभव आला दिदी आम्हाला. असेच तुमची भेट घेतल्या असं आम्हाला खूप चांगलं वाटलं. खूपच
आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या लोकांनी खूप म्हणजे 7ही दिवस असा कोणत्या गोष्टीला आम्ही जसं माहेरात आलो, माहेर म्हणून माहेरच म्हटलं तरी चालते. कारण आमच्या जीवनात आम्ही हा पहिलाच प्रसंग आमचा, असं स्वप्नात आम्ही विचारही नव्हता केला की आम्हाला असं मिळेल. आणि काय जे आमचं मागचं मी तर तुम्हाला इतकं सांगत नाही. आज आम्ही कोणत्या कठीण याच्यातून आलो आणि कोणत्या परिस्थितीतून आम्ही आलो आमचं आम्हाला माहिती. शेवटी आम्ही आश्रम घातला. कारण आता बाकीचं मी बोलत नाही, कारण मला रडायला येते, बाकी बोलत नाही दिली. पण तुम्ही आणखी एकदा आम्हाला भेट द्या, एकदा नाही नेहमीसाठीच भेट द्या तुम्ही. नारायण नारायण नारायण. मी महादेव गायकवाड आश्रमामध्ये येऊन 6 महिने झाले. त्याच्यानंतर इथं आल्याच्या नंतर दीदीने नारायण शास्त्राविषयी जे काही सांगितलं, नारायण शास्त्राविषयी जी माहिती दिली ती आम्हाला खूप आवडली आणि त्याचा आमच्या आयुष्यामध्ये खूप फायदा आहे. त्या नारायण शास्त्राचं जे सांगितलं त्याच्याविषयी, त्याच्यामुळं आमच्या आयुष्यात त्या नारायण शास्त्राविषयी खूप बदल होणार आहे आणि झालेला आहे आणि होतो आहे थोडा थोडा. असाच सर्वांच्या आयुष्यात त्यांनी सांगितलेल्या नारायण शास्त्राचा उपयोग व्हावा आणि बदल व्हावा एवढीच इच्छा मला आहे.